नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, ज्या क्षणाची आपण सर्वच बकासूर प्रेमी बरेच दिवसापासून वाट बघत होतो, तो क्षण अखेर काल आला आणि काल झालेल्या निमसोडच्या मैदानामध्ये आपल्या बकासूरने विभागून एक नंबर झाला, परंतु एक नंबर झाला। मित्रांनो, काल फायनलला 2 गाड्या अतिशय सुंदर पळाल्या, तास क्रमांक 4 आणि तास क्रमांक 5 वरती। मित्रांनो, तास क्रमांक 4 वरती आपला सर्वांचा आवडता रुस्तम हिंद केसरी, सप्त हिंद केसरी बकासूर पळत होता आणि त्याच्याबरोबर काल पैरा बकासूरचा होता तो बैजाबरोबर। आणि 5 क्रमांक तासावरती जी गाडी होती, जे दोन्ही बैल ह्या सीझनमध्ये तुफान फॉर्ममध्ये आहेत, तो एक बैल आहे पैलवान आणि दुसरा बैल आपला शिरसवडीचा रायफल। मित्रांनो, हे दोन्ही बैल अतिशय तुफान वेगाने या सीझनमध्ये पळत आहेत। तर ह्या दोघांनी सुद्धा कालच्या मैदानामध्ये एक नंबर केलेला आहे। तर ह्या आपल्या चारही बैलांचं, बकासूर, बैजा, शिरसवडीचा रायफल आणि पैलवान, या चारही बैलांचा आपल्याकडून खूप खूप असं अभिनंदन मित्रांनो। आणि खूप दिवसांपासून आपण व्हिडिओ बनवत होतो आणि बऱ्याचशा व्हिडिओमध्ये आपण सांगितलं देखील आहे की आपला बकासूर हा गुलालामध्ये राहत होता, म्हणजे प्रत्येक फायनलला राहत होता, परंतु बकासूरची जी कन्सिस्टन्सी होती, म्हणजे बरेच दिवसापासून कन्सिस्टंट बकासूर एक नंबर करत नव्हता। बकासूरने गेल्या वर्षी, आपण जसं म्हणतो की गेल्या वर्षी पुसेगावची हिंदकेसरीची स्पर्धा जेव्हा बकासूर आणि मोठ्या सोन्याने जिंकला, त्याच्यानंतर जो कन्सिस्टंटपणा होता एक नंबर जिंकण्याचा बकासूरचा, की एक मैदान झालं की दुसऱ्या मैदानाला बकासूर एक नंबर करायचं, तर तो कुठेतरी आत्ता ह्यावेळीच्या आपल्या पुसेगावच्या शर्यतीपासून कुठेतरी कमी झाला होता। पुसेगावच्या नंतर त्याने 2-3 मैदानामध्ये एक नंबर जरूर केला, पण त्याच्या पुढच्या मैदानांमध्ये आत्ता मागील महिना, 1.5 महिने, 2 महिने थोडासा बकासूर कुठेतरी एक नंबरपासून वंचित राहत होता। परंतु कालच्या निमसोडच्या मैदानामध्ये बकासूरने पुन्हा एकदा कमबॅक करत एक नंबर केलेला आहे। त्याच्यामुळे आपण बकासूरचं खूप खूप अभिनंदन करूया मित्रांनो। काल निमसोडला खूप चांगलं मैदान झालं आणि या चांगल्या मैदानामध्ये सर्वच चांगले चांगले बैल होते। त्याच्यामध्ये आपला हरण्या देखील होता फुलेरी मामांचा, मला वाटतं हरण्याचा 4था का 5वा क्रमांक झाला आहे। त्याच्यानंतर 3ऱ्या क्रमांकावर देखील खूप चांगले 2 बैल पळाले। जो आपला आदत लक्ष्मणराव पळतोय, तो लक्ष्मणराव आणि त्याच्याबरोबर राजा, ही जोडी देखील खूप चांगली पळाली। त्यांनी 3रा क्रमांक केला आहे आणि 1 आणि 2 अशी जी 2 बक्षिसं होती, ती मात्र ह्या दोघांना एक नंबर विभागून देण्यात आला आहे आणि 2 नंबर देण्यात आलेला नाही। दोन्ही गाड्यांना एक नंबर देण्यात आला आणि 1 आणि 2 नंबरची बक्षिसं जी आहेत ती ह्या दोघांमध्ये विभागून देण्यात येणार आहे। मित्रांनो, खूप बरं वाटलं की आपला बकासूर बरेच दिवसांपासून एक नंबरला राहत नव्हता, तर काल एक नंबर बकासूरचा शेवटी झाला। मित्रांनो, बघूया आता आपला बकासूर ह्या पुढील जी येणारे मैदाने आहेत त्यांच्यामध्ये हा आपला त्याचा फॉर्म टिकवून ठेवतोय का, आणि आपण सर्वांनी आशा करूया की बकासूर आपला याच फॉर्ममध्ये पळत राहील, बकासूरचे चांगले चांगले पैरे होतील आणि बकासूर जसा आपल्याला पूर्वी कन्सिस्टंट एक नंबर करत असताना दिसत होता, तसा तो करताना दिसेल। मित्रांनो, याविषयी तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर बैलगाड्याविषयी अशाच घडामोडींची जाणीव घेण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।